भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारताला सशक्त संविधान बहाल करणारा महामानव, ज्या शोषित पीडित समाजाचा बाबासाहेब आधार झाले, त्याच समाजाने बाबासाहेबांचा मानवतेचा विचार घेऊन चळवळ उभी केली, तीच आंबेडकरी चळवळ. आणि चळवळ पुढे नेण्यात महत्त्वाचं योगदान राहिलेलं आहे ते अनेक लोककलावंतांचं. आंबेडकरी जलसे असतील, शाहिरी असेल, पोवाडे असतील, खडीगंमतसारखे प्रकार असतील, कव्वाली असेल, अशा वेगवेगळ्या माध्यमातून हजारो लोककलावंतांनी आंबेडकरी चळवळीला बळ दिलंय. आपले पाय गावाकडच्या मातीत घट्ट रोवून आजही चळवळ पुढे नेण्याचं काम करत असलेल्या अशाच काही विदर्भातल्या लोककलाकारांना आपण भेटणार आहोत पुढच्या अर्ध्या तासात. बाबा धन्य तू जन्मला या दिनांसाठी, बाबा धन्य तू जन्मला या दिनांसाठी, बाबा बसविले तू सन्मानाच्या ताटी, बसविले तू सन्मानाच्या ताटी, बाबा धन्य तू जन्मला या दिनांसाठी, बाबा. लोकांच्या मनावरती कवित्वाचा आणि गाण्याचा हा इतका प्रभाव होतो की बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः म्हटलं आहे की माझे 10 भाषणं तर माझ्या शाहिराचं एक गाणं. आणि त्यातून आम्हाला प्रेरणा मिळाली की आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी जे अर्थी असं म्हटलं तर ही एक जबाबदारी आमच्यावर टाकली बाबासाहेबांनी. तुझ्या या जन्माने संपला अंधार, तुझ्या या जन्माने संपला अंधार, या निराधारांना मिळाला आधार. तर मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र, गुजरात, राजस्थानमध्ये आंबेडकर कथा गायला गेलो 4 वर्ष. त्यावेळेस अशोक गहलोत वगैरे मुख्यमंत्री होते. तर त्यांच्या समोरच मी जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचे विचार ठेवलेत, तिकडे आंबेडकरी विचार फार कमी प्रमाणात राजस्थानला. जेव्हा मी ठेवलेत तर अशोक गहलोतचं असं स्वतःचं वाक्य असं आहे की ते म्हणतात अशा पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांचे भाषणं कवित्वाच्या माध्यमातून किंवा गाण्याच्या माध्यमातून सांगणारे टीम इथे तयार झाली पाहिजे, असे अशोक गहलोत स्वतः बोललेत राजस्थानमध्ये. पण तरी सुद्धा तुम्हाला काय वाटतं की ही परंपरा अजून पुढे चालू राहिली? किती महत्त्व आहे म्हणजे पुढे या परंपराला? इतकं महत्त्व आहे की कालांतराने 50 वर्षामध्ये पुढे येणार 50 वर्षात एवढी सुधारणा झाली आज की कालपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जय भीम म्हणणारा माणूस लाजत होता. आज बाबासाहेब आंबेडकरांचा नुसता महार समाजच नव्हे तर इतरही जातीचे लोक जय भीम म्हणायला लागलेत. या 50 वर्षात ही सुधारणा झाली. आता 50 वर्षामध्ये रोटी बेटीचा व्यवहार, जसा रोटीचा व्यवहार चालू तसा बेटीचा व्यवहार 50 वर्षात पुन्हा चालू होईल. आणि ही सर्व क्रांती बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची क्रांती आहे. आंधळ्यांना मिळाली जणू काठी, आंधळ्यांना मिळाली जणू काठी, बाबा धन्य तू जन्मला या दिनांसाठी, बाबा धन्य तू जन्मला या दिनांसाठी, बाबा. चांदण्याची छाया, कापुराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. ऐकलं तुम्ही हे? सिटी मेश्राम, चंद्रशेखर तोशीराम मेश्राम, वय वर्ष 75, 40 वर्ष आंबेडकरी जे संगीत आहे सगळं आंबेडकरी चळवळीशी निगडीत, आणि या संगीतातले अनेक जे लोककलांचे प्रकार आहेत आणि मोठे मोठे दिग्गज कलाकार आहेत, त्यांना सिटी मेश्राम 40 वर्ष हार्मोनियमची साथ करतायत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वतः पाहिलेला माणूस, ऐकलेला माणूस आज आपल्याबरोबर नागपूरच्या दीक्षाभूमीवर आहे.
भीमाची कीर्ती केवळी पृथ्वीची लाखोही गाठोळी कैसे लिहू कीर्ती गीता शिकलेला मी 12 खडी कैसे लिहू कीर्ती गीता शिकलेला मी 12 खडी. त्यावेळेला मुंबईला श्रीधर होळ म्हणून फार नामांकित कवी होते. ते ईसाई होते, परंतु बाबासाहेबचे गाणे एवढे म्हणजे मार्मिक गाणे लिहायचे. ते एवढे मार्मिक गाणे लिहायचे की त्यांच्या गाण्याची शब्दरचनाच वेगळी होती. टिकवा अभंग एकी बाबांचा पक्ष आहे, टिकवा अभंग एकी, टिकवा अभंग एकी बाबाचा पक्ष आहे. तलवार नका उपसू दादानो, तलवार नका उपसू, हे आईचे वक्ष आहे. तलवार नका उपसू, ओढील कोणी इकडे, ओढील कोणी तिकडे, वद श्रीधरा असे हे कोल्ह्यांचे भक्ष आहे. वद श्रीधरा असे कोल्ह्यांचे भक्ष आहे. टिकवा अभंग एकी झाले नवे नेते मलाईचे धनी, झाले नवे नेते मलाईचे धनी. वामनच्या मनी येती जुन्या आठवणी, वामनच्या मनी येती जुन्या आठवणी. रामकुंडावरी झुंज दिली खरी, रामकुंडावरी झुंज दिली खरी. दगड गोटे खाया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. एका बाजूला पोटात प्रचंड भूक आणि दुसऱ्या बाजूला सामाजिक उपेक्षा, अशा परिस्थितीत अनेकांच्या जगण्याचा आधार झाला तो बाबासाहेबांचा विचार. अशाच काही अस्सल कलावंतांना भेटूया एका ब्रेक नंतर. माझ्याबरोबर आता आहे मनोज कोटांगळे. हा कलावंत विदर्भातल्या एकोडी गावातला आहे आणि 20 वर्षापासून मनोज बाबासाहेबांचे जे विचार आहेत, जे चळवळ सांगणं गाण्यातून, हा जो खरा सूत्र आहे कलावंतांचं, हे सूत्र जपत आलेलं आहे. कव्वालीच्या फॉर्ममधून हा सगळा मनोज त्याचे कार्यक्रम करत असतो आणि घरची परिस्थिती बेताची, एकदम गरीब, आणि त्याच्यानंतर मनोज हा सगळा चळवळीने प्रेरित होऊन इथपर्यंत आलेला आहे. अरे क्षुद्रांचे भाग्य जागले भीमाच्यामुळे, त्या शूद्रांचे भाग्य जागले भीमाच्यामुळे. घडला इतिहास तो झाला प्रकाश बाबा भीमाच्यामुळे. तुम्ही उघडून पाहतो भारतीय संविधानाचा एक एक पान, तुमच्या पोटाची भाकर तिथे आहे बाबा भीमाच्यामुळे. म्हणून म्हणावंसं वाटतं, अरे दिला अधिकार आम्हा करण्या वैऱ्यावरती मात. दिला
हो दिला हो दिला हो दिला अधिकाराम करण्या वैऱ्यावरती मा दिला अधिकाराम करण्या वैऱ्यावरती मा अधिकाराम करण्या वैऱ्यावरती मा आणि मग शांती समता बंधुत्व राहील भारतात समता बंधुत्व राहील भारतात परिवर्तन हो घेऊन परिवर्तनाचा इरादा भारताच्या संविधानातून भारताच्या संविधानातून घेई मनोचा प्रेरणा हो घेई मनोचा प्रेरणा बुद्धाला फुलेला शाहूला भीमाला करू वंदना बुद्धाला फुलेला शाहूला भीमाला करू वंदना म्हणून माझ्या बहुजन बांधवांनो तुम्हाला सांगू इच्छितो की भारतीय संविधान तुम्हाला जिवंत ठेवायचं असेल, अरे सागर का पानी एक घाघर में समा नहीं सकता, ये सागर का पानी घाघर में समा नहीं सकता और मैदान में उतरे बगैर मेरे दोस्त तुम्हें कुछ नहीं मिल सकता, तुम्हें कुछ नहीं मिल सकता। म्हणून तुम्हाला आता जागा व्हायचं। काय परिस्थिती होती घराकडे? म्हणजे तू आता 20 वर्ष हे गावागावात कार्यक्रम करतोय, पण कसा आलास तू नेमका या चळवळीमध्ये आणि या कला प्रकारामध्ये? आता सर म्हणजे गोष्ट कशी आहे की मी जेव्हा शिकलो तर वाटायला लागलं की शिकल्यानंतर नोकऱ्या मिळणं कठीण झालं। काय शिकलास तू? म्हणजे आता माझं ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झालं आणि मी कृषी विभागाचा डिप्लोमा पण घेतला। अरे वा! कृषी विभागाचा डिप्लोमा पण घेतला, परंतु ज्या डिप्लोम्यावर आपल्याला ग्रामसेवकाची नोकरी मिळते ती नोकरी म्हणजे लागू शकली नाही। बरोबर। मग त्याच्यामुळे मी एक मार्ग निवडला की आपल्याला उदरनिर्वाह समजा जर करायचा आहे तर ज्या महापुरुषांनी स्वाभिमानाचं सन्मानाचं जीवन आपल्यासाठी दिलं तर जगता जगता कुठेतरी त्यांचं ऋण आपल्या माध्यमातून गायनाच्या माध्यमातून फेडता येईल आणि स्वतःचं पोटही भरता येईल, हा मी मार्ग निवडला। 340 कलम ओबीसीच्या साठी 40 कलम ओबीसीच्या साठी 340 कलम ओबीसीच्या साठी अरे 341 लिहिली एससीच्या साठी 340 लिहिली एससीच्या साठी 341 लिहिली एससीच्या साठी 342 मध्ये आदिवासी आले स्वाभिमानानं सारे लागले जगायले 41 मध्ये आदिवासी आले स्वाभिमानानं सारे लागले जगायले। हे करून देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं? अरे नाही केला नाही केला रे कुठला सौदा हो असा भीमान लिहिला कायदा असा भीमान लिहिला कायदा। म्हणा सारे लोक अरे झाला बहुजनांचा फायदा असा भीमान लिहिला कायदा झाला बहुजनांचा फायदा। बाबासाहेब आंबेडकरांची गाणी गाणं हे जरी या सगळ्या कलाकारांच्या चरितार्थाचं साधन असलं तरी त्यांच्या कष्टाचं मुख्य सूत्र आहे ते म्हणजे बाबासाहेबांचा मानवतेचा विचार। इथे एक ब्रेक घेऊया, भेटूया ब्रेक नंतर। आंबेडकरी चळवळीचं एक मोठं महत्त्व आहे। बाबासाहेबांच्या जाण्यानंतर महापरिनिर्वाणानंतर चळवळीला फार खिंडार लागली, पण बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मदीक्षेच्या सोहळ्यापर्यंत बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ कलावंतांनी पुढे नेली।
मग 1935 पासून असो, 1932 पासून असो, महाडच्या सत्याग्रहापासून असो, काळाराम मंदिराच्या सत्याग्रहापासून असो, वामनदादा कर्डक, भीमराव कर्डक, किसन भागोजी बनसोडे, भाऊ फक्कड आणि अशा नागोराव पाटणकर अशा महाराष्ट्रातल्या अनेक कलावंतांनी बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ डोक्यावरती हार्मोनियम, तबला पेटी घेऊन गावागावातून फिरवायचे, जायचे, जलसे करायचे आणि गाणी म्हणायची. होतो मातीत दळलेला, होतो मातीत पडलेला, होतो मातीत दळलेला, होतो मातीत पडलेला, होतो मातीत पडलेला, माझे सोनेच केले रे, माझे सोनेच केले रे, एका मोठ्या सराफाने माझे सोनेच केले रे, एका मोठ्या सराफाने आज मुजरे मला करती लोक, मुजरे मला करती त्या भीमाच्या प्रतापाने, त्या भीमाच्या प्रतापाने, त्या भीमाच्या प्रतापाने काल मुजरेच केले रे, काल मुजरेच केले रे, माझ्या मेलेल्या बापाने काल मुजरेच केले रे, माझ्या मेलेल्या बापाने आज मुजरे मला करती, आज मुजरे मला करती त्या भीमाच्या प्रतापाने. कभी दिल किसी का दुख ना पाए, तेरी बात से किसी को पीड़ा हो न पाए, पीड़ा हो न पाए, प्रिय वचन ही बोल, वाणी में अमृत तू घोल, प्रिय वचन ही बोल, वाणी में अमृत तू घोल, रे मानव, रे मानव, रे मानव, रे मानव. शांतिप्रिय गाणी मला जास्त आवडतात. म्हणजे असं समजलं जातं की आंबेडकरी म्हटले म्हणजे थोडं जोश जल्लोष, जोश जल्लोष, पण मला असं वाटतं शांतिप्रिय पण गाणी आहेत आणि कारण बुद्धाचा तो संदेश आहे, बुद्धाचा संदेश जो आहे तर तो शांतिप्रिय आहे आणि त्यामार्फत मी आपलं प्रबोधन सुरू करते. ज्ञान सूर्य तू इस जगत का भीमराव महान, ज्ञान सूर्य तू इस जगत का भीमराव महान, भारत भूखे क्रांति सूर्य को हम करते हैं प्रणाम, हम करते हैं प्रणाम, 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 प्रणाम. माणसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे तुझे हित व्हावे, असे गोड नाते तुझ्याशी जडावे, तुझ्या संकटांशी इथे मी लढावे. बाबासाहेबांचा मानवतावाद हा ज्यांच्या काव्याचा प्राण होता त्या शाहीर वामनदादा कर्डक यांचे हे शब्द. परिवर्तन ही काही जादूची कांडी नाही हे ओळखूनच परिवर्तनाचा विचार अखेरपर्यंत शाबूत राहायला हवा. आणि म्हणून केवळ बाबासाहेबांचं गुणगान करत न बसता आजच्या काळातले गंभीर प्रश्न जाणून घेऊन समजून घेऊन या साऱ्या लोककला अधिक आयाम घेऊन समाजासमोर यायला हव्यात. बाबासाहेबांचा विचार या साऱ्यांना असं बळ देईल यात काही शंका नाही. धन्यवाद. पहा फक्त IBN लोक.